एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण बीपीटीएस ट्रे वॅकन्सी राऊंडचा शेड्यूल बद्दल माहिती घेणार आहोत. तर आजच शेड्यूल आलेला आहे. तर बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, बीपीटीएच, बीओटीएच, बीएसएलपी, बीपीओ, बीएनएमएस या सर्वांचा कोर्सचा बद्दलचा शेड्यूल ऑफ स्टे वॅकन्सी राऊंड आलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 11 तारखेला सीट मॅट्रिक्स आलेला आहे, त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यानंतर 12 ते 24, 12 ते 14 या 2 दिवसामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची. 16 तारखेला त्याचा रिझल्ट येणार आहे, सिलेक्शन लिस्ट. आणि त्याच्यानंतर 17 ते 19 या 2 दिवसामध्ये तुम्हाला जॉईनिंग करायची. आणि कॅन्सलेशन जर तुम्ही आतापर्यंत भेटलेले कॉलेज जर असेल, तुम्हाला कॅन्सल करायचं असेल ऍडमिशन, तर 19 तारखेला तुम्ही कॅन्सल करू शकता. तुम्हाला विदाउट पेनल्टी तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल. आणि 20 तारखेला दुसरी सिलेक्शन लिस्ट येणार आहे, ट्रे वॅकन्सी राऊंड ऑनलाईन. आणि 21 ते 23 मध्ये त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याची जॉईनिंग करून घ्यायची आहे. आता एलिजिबिलिटी कॅन्डिडेट कोणकोणते, त्यांना रजिस्ट्रेशन केलेले आहे सीएटी सेलवर, पण आतापर्यंत त्यांना कॉलेज भेटलेलं नाही तिसऱ्या राऊंड पर्यंत. नॉन एलिजिबल कॅन्डिडेट कोणकोणते, ज्यांना राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मध्ये कॉलेज भेटलेले आहे, ते नॉन एलिजिबल कॅन्डिडेट राहतील. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव जॉईन्ड अ सीट थ्रू द काउन्सिलिंग ऑफ ऑल इंडिया कोटा, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीपीएच, बीएचएमएस, बीयूएमएस, जर त्यांना कॉलेज भेटला असेल तर ते पण नाही एलिजिबल. आणि कॅन्डिडेटनं पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंड मध्ये जर त्यांनी जॉईनिंग केलेली असेल ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, तरी तुम्हाला एलिजिबल नाहीत. ऑनलाईन ट्रे वॅकन्सी राऊंडचं नियम काय आहे, नो न्यू रजिस्ट्रेशन राहणार आहे. त्याला नवीन रजिस्ट्रेशन करू शकत नाही आता. आणि तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग करावं लागेल, जसं मी वर सांगितलं. इट इज मॅरेटरी टू जॉईन द सीट अलॉटेड ड्युरिंग द ऑनलाईन ट्रे वॅकन्सी राऊंड. हेन्स कॅनडा टू तुम्हाला बघा, जे जे कॉलेज भेटले ते तुम्हाला घ्यावंच लागणार कंपल्सरी. त्यामुळे ते कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघूनच तुम्ही कॉलेज टाका. तुम्ही भरू शकता, या गोष्टीचा सर्व विचार करून कॉलेज टाका. त्यानंतर कॅन्डिडेट अलॉटेड इन सीट कॅप 3 आर नॉट एलिजिबल टू पार्टिसिपेट इन ऑनलाईन स्ट्रे राऊंड ॲज पर रूल, अँड द कॅन्डिडेट आर advised टू व्हेरीफाय सर्टन फी स्ट्रक्चर ऑफ द कॉलेज. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर या व्यतिरिक्त एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, तसंच बीएससी, बीबीएससी म्हणजेच वेटरनरी, तसंच बीएससी नर्सिंग या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.